इतके भंगार आहे हा जो आहे ना जरानंग्या, याचं पण मत काय माहिती का, की समाजाने माझा गुलाम व्हावं. बघा अशातलाच तुम्हाला सांगते, काही लोक अशी असतात की त्यांचं म्हणणं काय माहिती का, तुम्हाला जरी स्वातंत्र्य मिळालं, तुम्हाला जरी संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, तरी सुद्धा तुम्ही लोक, मी म्हणलं उठ की उठायचं, मी म्हणलं बस की बसायचं, डबल दिलं की सुटायचं. हा, या मताची ही दलिंदर लोक, आणि ही दलिंदर लोक आपल्या समाजामध्ये जन्माला आली भंगार साली. हा, कुठून जन्माला आली माहिती नाहीये, काय या समाजाने पाप केलं आणि असली दळबद्री जन्माला आली या समाजामध्ये. या भंगाराने तर फार संविधान आहे ना पिळून पाळून खाल्ले. संविधानाचा इतका अपमान करतोय हा माणूस पावला पावलावर, आणि हाच परत म्हणतो की का, बघा मी काही लोकांचं बघितलं बरं का सकाळी, हा काही लोकांचं असं बघितलंय ना जे उपोषणाला बसलेले आहे का, त्या लोकांचं म्हणणं काय माहिती का, आता याला आहे ना त्या लोकांना आहे ना उठता येईना, ते बसले तर खरं, आता याच्या तर गोदडीला खिशे येतो, त्याच्यात काजू बदाम आहे, पण त्या लोकांचं काय, ते तर उघड्यावर पडलेत, त्यांना अंगावरही घेता आणि त्याच्यात काजू बदामही टाकता येईना आणि खाताही येईना. हा बाथरूम मध्ये जाऊन 2-2, 4-4 किलो मटण खातो, बटुळे बाबांनी सांगितलंच, बघितलं असं तुम्ही. पण या बाकीच्यांचं काय, ही पडलीत आपली तर शिस्तर पडत. ती लोक सकाळी बोलत होती सरकारने आम्हाला उठवावं, आम्हाला जबरदस्तीने यावं, म्हणजे एकंदरीत ते संदेश देत होते सरकारला की आम्हाला पण बसायचं नाही बाबा, तो आम्हाला ठेवीतून कुणीतरी आणा जबरदस्ती आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊन कोण, हे आम्हाला पण सहन होईना. कळलं का? तर हे तिथल्या लोकांचं मत आहे जे उपोषणाला बसलेले आहेत. आणि या भांगऱ्यांनी त्यांना जबरदस्त, तुझी आई गेली होती, अरे कोण या माधव, तुझी आई गेली होती, तुझ्या आईनेच फोन करून सांगितलं मला की मटण मीच दिलं म्हणली त्याला खायला, तुझ्या आईनेच दिलंय त्याला मटण खायला, तुझी आई तिथंच होती काल रात्री. तर अशा पद्धतीमध्ये यांचं चालू आहे नाही का दादागिरी सरकारवर. संविधानाची पायमल्ली करायची, संविधानाचे कुठलेच नियम पाळायचे नाही, आणि म्हणे आम्ही संविधानाप्रमाणे जगतोय आणि संविधानाप्रमाणे मागतोय. कसं रे बाबा, बरं ज्या ओबीसी मध्ये ऑलरेडी हे याच्यात थोबाडाने सांगतंय, याच्यात तोंडाने सांगतंय हे बरं का, हे गाय छापे ना याच्या तोंडाने सांगतंय की ऑलरेडी त्या ओबीसी मध्ये 400 450 जाती झाल्यात. अरे कुठं तिथं जाऊन तुकडा मोडतोय, त्यांनाच नाहीये, त्यांनाच नाहीये, एक घासपण त्यांच्या वाट्याला येत नाही. मग माझी भाषा लवर तुला दिसती, दुसऱ्यांची नाही दिसत का रे? होय रे, माझी भाषा दिसली तुला, ती लोक जे कमेंट करतात त्यांना मी बोलू देऊ, ह्याच भाषेत उत्तर देईल. इथं किती भरलेले 19% मध्ये कळतंय का काय? तो बिनाक्कल म्हणतो तसं त्याच्या मागे पळताय, त्याला अक्कल आहे का? अक्कल त्याच्या मेंदूमध्ये हा, ते पडलंय, ते जे त्याला फुस देत होता का ते पडलंय हॉस्पिटलमध्ये. हा, उठत नसतं आता ते. या घंट्याला म्हणा बस, अगदी बरोबर, ईडब्ल्यूएस पाहिजेत फक्त, अगदी बरोबर, ऑल इज वेल, त्याचीच मागणी केली पाहिजे. मला वाटतं सगळ्या तरुणाईने पुढे यावं, तरुण मुलांनी पुढे येण्याची गरज आहे, आणि ईडब्ल्यूएस ची मागणी करण्याची पुढे या तुम्ही, गरज आहे ईडब्ल्यूएस ची. जमाना सगळे आझाद मैदानावर मी स्वतः येते तुमच्या सोबत. जी तरुण मुलं आहेत ना, अजिबात हे ना कुणीच नाही खरतडेल मरतडेल, हे खरकटे बिरकटे अजिबात तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. तरुण मुलांना माहिती आहे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना माहिती आहे काय त्रास आहे तो. मला असं वाटतं या मुलांनी ना जाऊ द्या, गेला तर 1 महिना 15 दिवस जाऊ द्या, परंतु त्या 15-20 दिवसामध्ये तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल. जमा सगळे आझाद मैदानावर या, ईडब्ल्यूएस परत मागून घेऊ आपण, जमा सगळे आझाद मैदानावर. बरोबर, शिकलेली मुलं कधीच जरांग्या बरोबर जाणार नाही, अगदी खरं बोलतायत, ऑल इज वेल. ती शिकलेली मुलं आहे ना थुकतीन याच्यावर, जाणारच नाही या दलिंद्र्यावर. यानं घालवलं त्या लेकरांचं माहिती का, तळतळाट याला लागला पाहिजे. भिकाऱ्याला तुझ्या 4 पोरांमधलं एक पण तुझा ना कुठलाच अधिकारी होणार नाही. तू दुसऱ्यांच्या लेकराचं घेतलंय ना हिसकवून कुत्रिया, आणि तुला गरज पण नाहीये, तुला गरज पण नाही. तुझ्या 4 ना असे बंबाड फुकतीन, 7 पिढ्या त्यांच्या खातीने एवढं तू कमावून ठेवलं, काय तुला नाहीये. पण तू गरिबांच्या लेकराच्या तोंडाचा घास ओढला रे, मेमोनी मामोनी ठेवले बोकांडी बसून तुझ्या, आणि आम्हाला आहे ना फाशी घ्यायला लावली. हा, ते एक कोणत्या तरी गावचं आहे पोरग, त्या पोराने सावत्र आईच्या छळाला कंटाळून फाशी घेतली, आणि याच्या कार्यकर्त्यांनी त्या माणसाला सांगितलं की चिठ्ठी लिहू त्याच्या खिशात मध्ये टाक की याने आरक्षणासाठी फाशी घेतली. नंतर पोलिसांच्या तपासात ते उघड झालं की बाबा हे या पोराने फाशी घेतलेली सावत्राईला कंटाळून. पोलिसांनी पण काय केलं माहितीये का, खुनाचा आरोपी त्या जन्मदात्या आईला त्या बापालाच केलं, सावत्राईला दिलं सोडून. इतका तर या माणसा
लागलीत माहितीये, याच्यामुळे ना लोकांना खरं सांगते तुम्हाला, लोक संविधानिकरित्या अडकायला लागली, त्याच्यामुळं केसमध्ये अडकायला लागलीत, कामं कुठलीच होईना झालीत लोकांची. यांनी बेवडे करून ठेवले पोरं. पावणे 2 वर्षापासून आहे ना फुकट पोरांना या मटण खा, दारू प्या इथं आणि मला सपोर्ट करा, फुकटच्या फाकट या या, सगळं तुम्हाला गाडी बिडी सगळं काही भेटेल, सगळं भेटेल तुम्हाला, या इथं. एक जण ते ऐकलं ना इलेक्शनच्या वेळेस काय म्हटलं, तर एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती बघा, त्या पांडुरंग तारकच्या म्हणला मी रात्रंदिवस तिथंच म्हणला पडलेलो, तुम्ही लोक फक्त आम्हाला पैसे द्या. याचे कार्यकर्ते ना पैसे मागत होते, याचे समर्थक, याचे कार्यकर्ते पैसे मागत होते उमेदवारांना, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्हाला पैसे द्या. आम्ही फिरलो ना तुमच्या सोबत तरी पलटी होऊन जाईल म्हणे सगळं. जरांगेचे कार्यकर्ते म्हणून आमची ओळख आहे, फुलावले हलवले सगळे येणार आहेत असे सांगत होते. जरांगेनी त्या माणसाला सांगितलं की बाबा त्याच्या म्हणजे तो नाही सांगत होता तो माणूस की मला पटत नाहीये, तरी सुद्धा चिठ्ठी लिहिली जबरदस्ती त्या पोराच्या खिशात टाकली की याने आरक्षणासाठी आत्महत्या केली. कालांतराने ते उघडकीस आलं की बाबा ही चिठ्ठी या पोराने लिहिलेली नाही म्हणून. आणि पोलिसांनी पण काय केलं त्यावेळेला, या जरांग्यावर येऊ नाही त्यावेळेला बघा ते कोण पोलीस आहे ना त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. या जरांग्यावर येऊ नये म्हणून जन्मदात्या बापाला आणि आईला त्यांनी 302च्या केसमध्ये आतमध्ये टाकलं की तुम्ही पोराचा गळा दाबून हे केलं. अक्षरशः रिपोर्ट सुद्धा बदलले, रिपोर्ट सुद्धा. म्हणजे पहिला असं आलं बघा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काय आलं की त्याने आत्महत्या केलेली, आत्महत्या झाली. नंतर कसं काय असं होऊ शकतं, 302चा गुन्हा कसं काय तुम्ही लावू शकता त्याच्यावर, जर पोस्टमॉर्टम मध्ये जर आलंच नाही तर तुम्ही 302चा गुन्हा कसं काय लावू शकता त्याच्यावर, किती नीचपणा लावला सांगा ना. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचा आहे ना एक अभ्यास करा, चांगले नेतृत्वाला भेटा, चांगल्या वकिलाला भेटा आणि आपल्याला फायदा कसा असेल. हे जे आहे एससीबीसी हे जर वाढवून दिलं तर याच्यामध्ये फायदा होईल का, ईडब्ल्यूएस आपल्याला परत मिळावं. कारण आता एससीबीसी कोर्टात गेलेले, जोपर्यंत याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही, हे कॅन्सल होतं का काय, तोपर्यंत आपल्याला ईडब्ल्यूएस मिळत नाही. कारण एक आरक्षणाचा लाभ घेत असताना आपल्याला दुसरं आरक्षण मिळत नाही. आता यानं आपल्याला असं केलं, बै गेली बैची वाकळ पण गेली, ही म्हणे आमच्या विदर्भातली. काहीच नाही, सगळंच गेलं, यांनी सगळं घालवलं आपलं. की बायको दरवाजाच्या बाहेर गेली नाही पाहिजे, हो ती दरवाजाच्या आतच राहिली पाहिजे, अगदी तिला सर्व बंधनं. आणि हा तासाला बायकां बदलतोय, याला बंधनं नाहीत. त्याला म्हणायला गेले की तो म्हणतो मी पुरुष आहे आणि मी तसाच आहे, बिनलाजा सारखा सांगतो पण मी असाच आहे, मी आहे असा. म्हणजे तो कबूल करतोय की माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्यावर असेच आहेत. महिलांची रिस्पेक्ट करायची नाही, महिलांचा आदर करायचा नाही, जी स्त्री दिसेल तिला मादी म्हणून बघायचं. अरे ती कुणाची तरी माय आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी बायको आहे, ती कुणाची तरी मुलगी आहे. बरं हा तसा ना तो बायकोलाही तसाच समजतो. ती थोडंसं का काय दरवाजाच्या बाहेर, तू का आली ती, तू कोणाला बघायला आली, कोण आला तुला बघायला. अनुभव अहो इतके भयंकर अनुभव आलेले आहेत ना, महिलांच्या ज्या केस येत आहेत ना त्यातनं, की त्यांना काय मी सल्ला द्यावी हे मलाच कळत नाहीये. कशी सल्ला देऊ मी त्यांना, काय सल्ला देऊ. भयंकर परिस्थिती आहे, खरं सांगते तुम्हाला, भयंकर परिस्थिती आहे समाजामध्ये. मोकाट बैल वळू म्हणतात ना, तसा वळू येतो, त्याला कुणाचाच धाक नाही. बरं तो मोकाट जो वळू असतो ना, तो ना शेताच्या कामाचा असतो, तो ना घरच्या कामाचा असतो, तो ना गाड्याच्या कामाचा असतो, तो मोकाट वळू असतो. नुसता हिंड फिर्या, ही गल्ली झाली किती, ती गल्ली झाली किती, ती गल्ली झाली किती. हा बायका धरायच्या आणि त्या बायका जर त्याच्या मनासारखं नाही वागल्या तर तो वळू आहे ना त्या बायकांवर लांछन लावतोय. हा ती बाई जर त्याला नाही पटली तर तो वळू आहे ना त्याच्याबद्दल समाजामध्ये द्वेष पसरवतो, असा एक वळू आहे. हा भंगार वळू येतो. सगळे घरातले बहिणी वगैरे सगळे खूप. पण हा गटारीतला किडा. म्हणजे असे काही लोक आहेत की जे स्वतःला फार श्रेष्ठ समजतात. आम्ही म्हणजे काय, हा आणि मी पुरुष म्हणजे सर्व स्त्रिया माझ्या गुलाम आहेत आणि सर्व स्त्रियांना मी भोगेल, अशा तो वृत्तीचा आहे. अशी लोक असतात जे गुलाम बनवून ठेवतात दुसऱ्यांना. आणि जर ते व्यक्ती समोरच्या गुलाम बनल्या नाहीत तर हो अगदी बरोबर, वळूचाही अपमान होईल. डुक्कर खरंय. तुझ्या आईला जर तो लागला असा ना मावशाला नोमानी, त्याला मी काय करणार रे. हा म्हणतो माझा जन्म अमावश्याला झाला, नोमानी अमावश्याला माझ्या घरी आला होता.
सगळ्यांना उत्तर देणार. या तुम्ही बोला, उत्तरच देणार आहात तुम्हाला. या आता तुझ्या घरी नोमानी बाबा आला होता, त्याला मी काय करणार सांगतो. जगदीश चाटी दादा अगदी अगदी कुणाचे नातू आहेत ते.